तर शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे, थोडासा आधार पाहिजे, शब्दाचा तरी द्या. तुमच्याकडून कधी द्यायचं असेल तो द्या. अजितदादासारखा माणूस सोंग करता येत नाही. लाडक्या बहिणीवर आम्ही खर्च केला, लाडक्या बहिणीचं नावच बदनाम आहे. लाडक्या बहिणीचं नाव बदनाम करून तुम्ही पुन्हा त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय. पण दादाला मी सांगतोय, एखादा गरीबातला गरीब माणूस जरी बाजूचं घर जर पडलं असलं ना तर तो म्हणते हो माझ्या घरी ये राहिले. तू हिंमत हारू नको. एका शब्दानं त्याचं जीवन जगतं, तो त्याला आधार भेटतं. आणि तुम्ही म्हणता सोंग करता येत, पैशाचं सोंग करता येत नाही. दादा तुम्ही एवढे सोंग केले आयुष्यात, कुठलं सोंग राहिलं सांगायचं करायचं आहे. अशा प्रकारची जर वाच्यता होत असेल तर लोक आता म्हणजे निवड बोलणार नाही. आता बोलूनही तुम्हाला काही पाजर फुटत नाही. आता तुडवणार आहे लोक. मी सांगतोय गावागावात लोक यांना तुडवणार आहे. हे शुकर म्हणा का या पाण्यानं आग विझून राहिली थोडी, त्याला एकदा लागली ना भडकन तर हे यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही. नेमकी चांगलं करण्यासाठी तुमचा अधिकचा पैसा दिला पाहिजे. नाही होत असेल तर MRGSमध्ये कव्हर करा ना. आम्ही सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं ते सावरता आलं येईन. तुम्ही थोडे जर केंद्राला थोडं सांगितलं आणि रोजगार हमी योजना आमचा पैसा आहे, आमचे 2,500 कोटी आहे, ते काय पडून ठेवता का? पैसे भरपूर आहे हो, पण रोजगार हमी योजनेतून मदत केली पाहिजे. हां, रोजगार हमीमध्ये 2,500 कोटी आहे. आणि हा 2,500 कोटी जर आम्ही थोडा नियम बदलवला का या पूरग्रस्तामधला गाळ काढणे, ते साफ करणे, यावर जर थोडा खर्च केला तर केंद्राचं 25% 75% भेटतं. म्हणजे आम्ही 25,000 कोटी जर गुंतवले तर आम्हाला भेटणार 75,000 कोटी. एवढे पैसा भेटू शकतं. पण अक्कल पाहिजे ना. अक्कल फक्त फोडाफोडीची आहे. अक्कल फक्त जातीमध्ये भांडणं लावण्याची आहे. पैसे द्यायची अक्कल कुठं येतं यांना? आम्हाला बसवा 5-10 मिनटं, आम्ही सांगतोय कसे पैसे कव्हर करता येते. तर तुम्ही सत्तेत त्यांच्याबरोबर मंत्र्याविषयी बोलताना असे म्हणले की भोसडीचे अनुभव तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही मदत करायला पाहिजे. कोण आहे धाराशिवचा पालकमंत्री? हा, तर मग प्रताप इथं दाखवावं ना त्यांना. प्रतापगडावरचा जसा रणसंग्राम झाला तसा शेतकऱ्यासाठी करा. ओके, धन्यवाद.